सिबिल ही जी आहे ही कंपनी ऍक्च्युअली सिबिलचा लॉंग फॉर्म जो येतो तो क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही कंपनी आपल्याला क्रेडिट रिपोर्ट द्यायला सुरुवात केली. क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय की क्रेडिट हिस्ट्री असते अशी. आता ही सुरुवातीला जी होती ती पहिली कंपनी सिबिल जी आहे, ट्रान्स इंडियन सिबिल हे जे आहे ती पहिल्यांदाच त्यांनी स्टार्ट केलं. त्याच्यानंतर अजून 3 कंपन्या आहेत. क्रेडिट कार्ड आहे, क्रेडिट कार्डची डिटेल्स येतात, क्रेडिट कार्डचे रिपेमेंट तुम्ही टाइम मध्ये करता का नाही करता, तर त्या सगळ्या डिटेल्स येतात. पुढे जाऊन आय थिंक हे पण येईल की आपले लाईट बिल्स किंवा टेलिफोन बिल ते सुद्धा त्याच्यात ऍड होतं. बिलो 685 आजकाल कुठलीच बँक लोन देणं थोडंसं अवॉइड करते. तर हे सिबिल मुळे हा जो इफेक्ट येतो, बरं त्याच्यात आता नवीन अजून इफेक्ट आलेले आहेत की सिबिल स्कोर वरती तुम्हाला त्यावेळी अशी कंडिशन आहे की जर समजा कुणाचं तरी दुसऱ्यासाठी त्यांनी जर गॅरंटी राहिले असतील तर त्याला स्वतःला लोन घेताना प्रॉब्लेम. मग बँकेला म्हणजे जो क्रेडिट मॅनेजर बसलेला असतो त्याला सोपं जातं की त्याची हिस्ट्री कळते. जर जुने लोन्स रेग्युलर असतील तर त्याला लोन द्यायला सोपं जातं. वडापावचा गाडा आहे तिथून पासून ते सगळ्यांसाठी आपण फंडिंग करू शकतो. नमस्कार, सह्याद्री संवाद मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत. खरं तर गप्पा म्हणण्यापेक्षा खूप सारी माहिती जाणून घेणार आहोत. आपण सगळ्याच गोष्टीचं मॅनेजमेंट करत असतो, सगळ्या गोष्टीची माहिती घेत असतो. आपल्या रुटीनच्या आयुष्यात आपण हेल्थसाठी आपण कन्सल्टन्सी घेतो, त्यानंतर बऱ्याच गोष्टींसाठी आपण माहिती घेत असतो तज्ञांकडनं. आज असेच एक तज्ञ आपल्या सोबत आहेत. पराग फायनान्स ही 18 वर्ष खूप यशस्वीरित्या कंपनी चालवणारे श्रीयुत शैलेश गुजर सर. नमस्कार सर. नमस्कार. सध्या सगळ्यांनाच खरं तर बरेच प्रश्न असतात की लोन काढायचंय मला, ते कसं काढू आणि त्यासाठी काय गरजेचं आहे, बऱ्याच गोष्टी. तर आम्हाला बेसिक माहिती आज जाणून घ्यायची आहे जी सगळ्यांनाच माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की सिबिल हा शब्द खूपदा ऐकलाय आणि तो नेमका काय आहे हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नाही. तर तुमच्याकडनं पहिला जाणून घ्यायचं आहे. बेसिक मॅडम, सिबिल ही जी आहे ही कंपनी ऍक्च्युअली. अच्छा. सिबिलचा लॉंग फॉर्म जो येतो तो क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही कंपनी आपल्याला क्रेडिट रिपोर्ट द्यायला सुरुवात केली. क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय की क्रेडिट हिस्ट्री असते आपली. जुनं आपण काही एखादं लोन घेतलेलं आहे, त्या लोन किती वर्षापूर्वी घेतले, त्याचे रिपेमेंट कसे आहे, तर हे सगळे जे डिटेल्स येतात तर ते ही एक कंपनी देते. ती जे म्हणजे ऍक्च्युअल हे देतात ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतात की बाबा जुन्या कस्टमरची हिस्ट्री काय काय आहे, आपल्या त्यानं कुठल्या बँकेतून कधी लोन घेतलं होतं, ते रिपे केलंय का नाही, ते किती दिवसात केलंय. त्याच्यात पण डिटेल्स अशा येतात की आपल्याला ईएमआय जो जातो तो एव्हरी मंथ आपला ईएमआय जातो, तो टाइम मध्ये गेलाय का नाही गेलाय. जर समजा तो लेट गेला असेल तर तो किती दिवस लेट गेलाय. तर याची सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्याच्या पुढची गोष्ट की त्याच्यात आता आपण समजा कुठल्या बँकेमध्ये एन्क्वायरी केलेली आहे, नुसत्या लोनची जरी एन्क्वायरी केली तरी सुद्धा आपल्याला डिटेल्स येतात त्याच्यात. तर हे जे आहे पूर्ण सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला सिबिल देतं. सिबिल स्कोर असं पण ऍक्च्युअल स्कोरच आहे तो. बेसिक कसं आहे, अशी आता ही सुरुवातीला जी होती ती पहिली कंपनी सिबिल जी आहे, ट्रान्स इंडियन सिबिल हे जे आहे ती पहिल्यांदाच त्यांनी स्टार्ट केलं. त्याच्यानंतर अजून 3 कंपन्या आहेत. त्याच्यात एक्सपिरियन एक आहे, इक्विफॅक्स आहे, हायमार्क म्हणून एक आहे, अशा 4 कंपन्या आहेत. तर ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतात की बाबा एक्झिस्टिंग कस्टमर आहे का, त्यानं घेतलेलं आहे का. मग एखाद्या वेळी कसं असतं, एखाद्यानं लोनच घेतलेलं नाहीये, आतापर्यंत कधीच कुठलं लोन घेतलेलं नाही, तर त्याचा सिबिल स्कोर जो येतो तो -1 येतो. म्हणजे त्याची हिस्ट्री आपल्याला काहीच मिळत नाही, कारण त्यांनी आतापर्यंत कधीच लोन अप्लाय केलेलं नाही. याच्यात तर नुसतेच लोन नाही, लोन बरोबर तुमचं क्रेडिट कार्ड आहे, क्रेडिट कार्डची डिटेल्स येतात की क्रेडिट कार्डचे रिपेमेंट तुम्ही टाइम मध्ये करता का नाही करता, तर त्या सगळ्या डिटेल्स येतात. पुढे जाऊन आय थिंक हे पण येईल की आपले लाईट बिल्स किंवा टेलिफोन बिल ते सुद्धा त्याच्यात ऍड होतील की म्हणजे ऍक्च्युअल तुमची हिस्ट्री की बाबा तुम्ही प्रत्येक जो रिपेमेंट करायचा आहे तो टाइम मध्ये करता का नाही, तुम्ही कॅपेबल आहे का नाही. त्याच्यामुळे त्यांना जे बँकर आहे त्या बँकरला हे कळतं की ह्या माणसाची हिस्ट्री काय आहे. आता काही लोकांची सवय असते की माझ्याकडे आहे, ठीक आहे बघू आता ईएमआय जाऊ दे, नंतर चेक करू आपण. पण अशा वेळी काय होतं की मग त्यामुळं त्यांच्या सिबिलवर इफेक्ट येतो. नॉर्मल जर बघितलं तर तुम्ही 750 प्लस जो सिबिल आहे तो सिबिल स्कोर सगळ्यात चांगला, 800च्या वरती एक्सलंट येतो. 700 to 800 पर्यंत जे आहे तो गुड येतो आणि त्याच्या खाली गेले की मग हळूहळू प्रॉब्लेम चालू होतात. बिलो 685 आजकाल कुठलीच बँक
लोन देणं थोडंसं अवॉइड करते. तर हे सिबिल मुळे हा जो इफेक्ट येतो, बरं त्याच्यात आता नवीन अजून इफेक्ट आलेले आहेत की सिबिल स्कोर वरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फायनल केला जातो. बरोबर बरोबर. जर समजा तुम्हाला सिबिल स्कोर जास्त असेल, 750च्या वरती असेल, तर तुम्हाला तिथं सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल. पण तो जर सिबिल स्कोर कमी असेल तर तिथं रेट ऑफ इंटरेस्ट हायर साईडला जाणार. त्यामुळे हा तुम्हाला बेनिफिट आहे. बेसिक सिबिल हा सगळ्यात म्हणजे आता सुरुवात जी आहे ती सिबिल थ्रूच होती. बरोबर आहे. कुठल्याही लोनला जर काही झालं तर पहिला चेक करतात ते सिबिल. कुठलीही कंपनी असू दे, कुठलीही बँक असू दे, कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असू दे, सगळे पहिला सिबिल चेक करतात. कारण बरेच जण आता काय करतात की नाही मला काय गरज आहे सिबिल माझं, तर ते खरंच चुकीचं आहे. त्याच्यात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता काही लोक असे असतात की ज्यांना गॅरंटर राहिलेले असतात. हो हो हो. आता समजा तुम्ही कोणाला तर गॅरंटर आहे आणि त्या गॅरंटरनं जर समजा त्याचे रिपेमेंट रेग्युलर नाही ठेवलं तर तुमच्या सिबिलवर इफेक्ट येतो. त्यामुळे कसं होतं की तुमचा सिबिल स्कोर डाऊन होतो. आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला हे फेस करावं लागतं की आज तरी आता खूप फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये एक गोष्ट चालू झाली की 700+ सिबिल असेल तरच फाईल लॉग इन होते. अच्छा. 699 जरी आला तरी फाईल लॉग इन होत नाही. ओके. मग त्यावेळी अशी कंडिशन आहे की जर समजा कुणाचं तरी दुसऱ्यासाठी त्यांनी जर गॅरंटर राहिले असतील तर त्याला स्वतःला लोन घेताना प्रॉब्लेम होतो. म्हणजे गॅरंटर राहताना सुद्धा विचार करून तो कस्टमर व्यवस्थित आहे का नाही, त्याचं रिपेमेंट येऊ शकतं का. हा, आता दुसरा पोर्शन आहे की गॅरंटर जर समजा चांगला असेल, म्हणजे ज्याच्यासाठी आपण गॅरंटी देतोय तो जर चांगला असेल तर त्याच्यामुळे सिबिल वाढतं पण. असं पण आहे. तसं पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पण त्याच्यासाठीच की ज्याला गॅरंटर राहायचा आहे तो माणूस व्यवस्थित पाहिजे, त्याचा स्कोर व्यवस्थित पाहिजे, तो रिपेमेंट रेग्युलर करत असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. बेसिक सगळ्या गोष्टीला जर तुम्ही बघितला तर फर्स्ट येतं सिबिल, मग बाकीच्या सगळ्या पोर्शन. कुठेही बँकेत गेलं तर पहिलं काय करतात तर सिबिल चेक करतात. सिबिल चेक केल्यानंतर मग पुढे जाऊ, तोपर्यंत नाही. आता त्यात पण काही ठिकाणी असतं की सिबिल काही ठिकाणी एखाद 2 EMI पुढे मागे झालेले असतात किंवा काही असतं तर त्यावेळी चालू शकतं. पण त्यात सिबिल मध्ये अजून पण काही गोष्टी आहेत की ज्याच्यात समजा एखादं तुम्ही जुनं लोन घेतलेलं आहे आणि ते लोन रिपेमेंट रेग्युलर केलेलं नाही, त्याच्यात राईट ऑफ आहे का. राईट ऑफ म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर बुडीत खाती जमा, म्हणजे ते कोण भरणारच नाही, ते आहे का. सेटलमेंट आहे का. जर समजा सेटल्ड असेल, काही ठिकाणी काही लोकांची लोन सेटल्ड होतात, तर ह्या जे आहेत सगळे डिटेल्स त्याच्यात येतात. त्याच्यावरती आपण मग बँकेला म्हणजे जो क्रेडिट मॅनेजर बसलेला असतो त्याला सोपं जातं की त्याची हिस्ट्री कळते. जर जुने लोन्स रेग्युलर असतील तर त्याला लोन द्यायला सोपं जातं. जर हिस्ट्रीज नसेल तर थोडंसं कसं चेक केलं जातं. पण हिस्ट्री जर निगेटिव्ह असेल तर मग तिथं फाईल थांबती, म्हणजे इनिशियलीच थांबती फाईल ती. म्हणजे लोन आता मलाच आलेला अनुभव आहे, म्हणजे लोन काढायचं आहे बरोबर, पण मी रिटर्न्स भरतच नाहीये तर लोन मी काढू शकत नाही असं नाहीये. बेसिक कसं आहे की रिटर्न्स हा जो आहे हा वन ऑफ द पार्ट झाला. ओके. पण आता कसं आहे की तुमचा बिझनेस आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं पकडून चलू की तुमचा बिझनेस आहे, तुमचं गेली 4-5 वर्ष झाले बिझनेस करताय, पण तुम्ही रिटर्न्स भरलेल्या नाहीत, समोर काही रिझन मुळे भरलेले नाहीत. अशा ठिकाणी सुद्धा काही NBFC काम करतात की जे त्यांना फंडिंग आपण करू शकतो. ओके. फक्त त्याच्यात कसं होतं की नॉर्मल रेट जे जातात आपले, जे आता एक्झिस्टिंग जे चालू आहे, तर त्याच्यापेक्षा थोडासा रेट ऑफ इंटरेस्ट 1-1.5% द्यायला जातो. करू शकतो आपण तशा टाईपचे लोन्स पण आपण करून दिलेले आहेत. म्हणजे अगदी म्हटलं तर काय म्हणतात ते स्टॉलवाले असतात किंवा हे असतात, तर त्या लोकांच्या पासून आपण सगळ्याच लोकांना लोन दिले. बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळेला म्हणजे एखाद्याच्या चहाचा स्टॉल आहे, हातगाडीवाल्यांना तर त्यांना सुद्धा दिलेले आहेत आपण लोन. म्हणजे अगदी वडापावचा गाडा आहे तिथून पासून ते सगळ्यांसाठी आपण फंडिंग करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ही माहिती असणं पण खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यांनी रिटर्न्स भरले तर रेट ऑफ इंटरेस्ट चांगला मिळतो, नॉर्मल केसमध्ये जाते. जर रिटर्न्स नाही भरले तर त्या गोष्टी थोडंसं प्रॉब्लेम. बरोबर. याची प्रोसिजर कशी आहे. समजा मला फर्स्ट टाइम हे सगळं सुरू करायचंय प्रोसिजर, तर काय. तर फर्स्ट टाइम ज्यावेळी सुरू करायचं असेल तर पहिली गोष्ट ते सॅलरीड असेल तर एकदम सिंपल आहे. सॅलरीडला कसं आहे की तुम्हाला सॅलरी स्लिप मिळते, त्याच्या पद्धतीनं तुम्हाला किती इन्कम आहे ते आपल्याला क्लिअर कळतं, त्याच्यातून लोनचं आपल्याला एलिजिबिलिटी कळते. हे बेसिक अगदी सॅलरी म्हणजे एकदम सिंपल हे येतं. आता काही ठिकाणी अशी पण आहे की काही आपल्या इथं बरेच जे आहेत की इथले जे एंटरप्रिनर्स आहेत तर त्याच्यात कसं आहे सगळीच आपल्याला सॅलरी जी आहे अकाउंटला देतात असं नाही. कारण सॅलरी स्लिप ज्यावेळी आपण जनरेट होती किंवा सॅलरी अकाउंटला जमा होती त्याच्यानंतर आपण त्यांना फंडिंग करू शकतो. काही ठिकाणी असं आहे की बाबा सॅलरी अकाउंटला देतच नाही, पण अशा लोकांना सुद्धा आपण देऊ शकतो. तिथं पण सेम क्रायटेरिया लागतो की रेट ऑफ इंटरेस्ट थोडा हायर साईडला जातो, पण ते करू शकतो आपण.
आता तो जो आहे हे सॅलरीडचा झालं. बिझनेससाठी जे आहे तर बिझनेससाठी पहिला जे आहे तर रिटर्न्स असणं गरजेचं आहे. मिनिमम 3 वर्ष जुना बिझनेस असला पाहिजे. त्याच्यात 2 वर्षाचे रिटर्न्स तर कमीत कमी पाहिजेत. 2 वर्षाच्या रिटर्न्स मध्ये सुद्धा 6 महिन्याचा गॅप पाहिजे. बेसिक एक क्रायटेरिया आहे की जर समजा तो 6 महिन्याचा गॅप नसेल तर तुम्ही आता लोन साठीच रिटर्न भरल्यासारखं, त्यामुळे तो आपल्याला करता येत नाही. तर त्याच्यासाठी मिनिमम 2 वर्षाचा रिटर्न्स पाहिजे, 6 महिन्याचा गॅप पाहिजे. बँकिंग पाहिजे. जो आपण बिझनेस करतो त्या बँकिंग मध्ये अकाउंटला तेवढे ट्रान्झॅक्शन होतात का नाही ते सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. ते एकदा झालं की मग नंतर आपल्याला फाईलमध्ये त्यांना ऍक्च्युअल किती लोन पाहिजे, कशासाठी पाहिजे, काय आहे ते आपण सगळं चेक करून करू शकतो. त्याच्यासाठी बऱ्याच जणांना असं वाटतं की हे सगळं खर्चिक आहे, टाळलं जातं. बेसिक कसं आहे, खर्चिक म्हणण्यापेक्षा कसं आहे, आता एखाद्याची जी ड्रीम आहे ती जर त्याला पूर्ण करायची आहे, समजा आता एखाद्याला घर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी असं खर्चिक हा खूप मोठा काही नाहीये. जे आपलं काय म्हणतात ते बँक्सचे जे काही त्यांच्या प्रोसेसिंग फीज असतील किंवा जे काही आपल्याला गव्हर्नमेंटसाठी जे टॅक्सेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त फार काही हे होत नाहीये. त्यामुळे त्याला असं काही खूप खर्चिक किंवा असं काही नाहीये. कारण खूप जण की सल्ला घ्यायला सुद्धा सल्लागाराकडे जायचं म्हणजे विचार करून जातात. नाही, आपल्याकडे त्याचा प्रश्न येत नाही. आम्ही अगदी म्हणजे व्यवस्थित सल्ला सगळ्यांना देतो. सगळ्यांशी आपण अगदी व्यवस्थित, म्हणजे जी फाईल आहे जेव्हा येते ती माझ्याकडे, तेव्हा माझं पहिलं काम असतं की त्यांना ती ऍक्च्युअल जे रिक्वायरमेंट आहे त्या फाईलला आपण कुठल्या बँकमध्ये आपण त्यांना देऊ शकतो आणि त्यांना मिनिमम त्या फाईलसाठी जो मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो आपण प्रयत्न करतो. कारण कसं आहे की फाईल करणे आता बऱ्याच ठिकाणी आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आता 8.5 आणि 9% जर समजा हाऊसिंग लोन चालू आहे आणि 15% द्यायचं आहे तर त्याला काय अर्थ नाही आहे ना. म्हणजे ऍक्च्युअल त्या कस्टमरचं ते नुकसानच आहे. पण त्याची जर समजा ती ह्याच्यात असेल की ती फाईलमध्ये थोडे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते 11-11.5% जरी बसत असेल तर कस्टमरचे 3.5% वाचतात. त्यामुळे त्या फाईलला जर आपण चांगल्या ह्याच्यात जर आपण करून दिली तर ते बेसिक त्या गोष्टी आपल्याला. कसं की बऱ्याच महिला असतात ज्या काहीच बिझनेस पण करत नाहीत, जॉब कुठेही करत नाहीत, गृहिणी आहेत, पण त्यांनाही गरज पडते. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की त्यासाठी हे गरजेचं नाही, आपल्याला बाकी ऑप्शन पण आहेत की आपण ते लोन काढू शकतो. तर त्यासाठी काय प्रोसिजर असते? बेसिक कसं आहे, महिलांसाठी जर तुम्ही म्हटलात ऍक्च्युअल कसं आहे की त्याला बिझनेस असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नुसतंच म्हणजे हाऊस मेकर असतील तर त्यांना अवघड जातं, कारण त्यांच्यासाठी लोन कसं करणार, कारण ऍक्च्युअल बँकचं रिपेमेंट पण चेक करतात. पूर्वी कसं होतं की समजा एखाद्याची स्थावर मालमत्ता आहे तर त्याच्यात प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट आपण त्यांना 50 लाखाची प्रॉपर्टी आहे, 20 लाख पाहिजे, पण आता तसं होत नाही. आता काय होतंय की तुमची 50 लाखाची प्रॉपर्टी आहे पण तुमचं त्याच्यात रिपेमेंट आहे का नाही, तुम्ही रिपेमेंट करू शकता का नाही, तुमचं इन्कम किती आहे. बेसिक कसं होतं की जर समजा इन्कमच नसेल तर ते ज्यावेळी तुम्हाला पैसे देतील बँक ते तुम्ही यूज करून नंतर तुम्ही पुढे जाणार. तर हा काय म्हणतात ते जर तरच्या गोष्टी झाल्या, त्यामुळे तिथं नाही होत. बँक मध्ये पण आता एवढे रूल्स आलेले आहेत की त्यांचं पहिलं हे होतं की त्याला एलिजिबिलिटी बसती का नाही. जर तेवढी मिळत असेल तर आपण त्यांना फंडिंग करू शकतो. मंथली इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे, अगदी गरजेचं आहे. स्थावर मालमत्तेवरती काहीच नाही होऊ शकत. तुम्हाला कंपल्सरी त्याच्यासाठी इन्कम असणं गरजेचं आहे. रिपेमेंट तुम्ही करू शकता का नाही त्याच्यात पण बँक ज्या चेक करतात. समजा एखाद्याचं फॉर एक्झाम्पल 50,000 रुपयाचं इन्कम आहे तर 50,000 मधून त्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं ते 60%, 70%च इन्कम तुम्हाला लोन साठी आपण आपल्या हे करू शकतो. बाकीचं जे इन्कम आहे तुमचं घर खर्च बाकीचे सगळे जे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही सगळ्याच वर दिलात तर तुम्ही घर खर्च कसा करणार. हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यावरती बसून आपण ते करू शकतो. बेसिक लोन्स संदर्भात जी माहिती घेणं गरजेचं आहे सगळ्यांना, तर ती कोणती घ्यायला पाहिजे? बेसिक गोष्ट मी म्हटलं ना, इन्कम असणं गरजेचं आहे, सिव्हिल रेग्युलर असणं, सिव्हिल व्यवस्थित असणं गरजेचं आहे, रिपेमेंट ट्रॅक्स व्यवस्थित पाहिजे, एक्झिस्टिंग लोनचे जे आहेत ते नसतील तर बँकिंग व्यवस्थित पाहिजे. बेसिक बऱ्याच लोकांचा एक समज असतो की माझं बँकिंग भरपूर आहे. फॉर एक्झाम्पल समजा जर आपण पकडलं की आता जीपे आणि हे त्यांचं चालू आहे त्याच्यातनं माझे ट्रान्झॅक्शन होतात रोजचे, एक समजा 1,000 रुपये 2,000 रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाले, लगेच त्या दिवशी परत 2,000 रुपये दुसरीकडे ट्रान्सफर केले, अकाउंटला बॅलन्स 0 आहे. तर हे पण नाही होत. तुमचे नुसतेच ट्रान्झॅक्शन होऊन उपयोग नाही की त्याच्यात जर तुमचा मिनिमम जो बॅलन्स पाहिजे तो ठराविक जो आहे की समजा तुम्हाला एखादा EMI जायचा असेल 15,000चा EMI असेल तर मिनिमम 15,000 तरी अकाउंटला मिनिमम बॅलन्स असावा. म्हणजे हे पहिले एक त्याच्यात राहतं की बँक जे चेक करते ते मेजर त्याच ह्याच्यात चेक करते. जर ट्रान्झॅक्शन नसतील तर नुसतेच ट्रान्झॅक्शन होत आहेत, पण आता काही लोकांची अशी कंडिशन आहे की सॅलरी आज आली, आज 50,000 सॅलरी आली आणि दुसऱ्या दिवशी ती विड्रॉ होती, अकाउंटला परत
1000 रुपये, 5000 रुपये, 2000 रुपये बॅलन्स. गरजा तेवढ्या वाटा जास्त असतात. ते असतात, बरोबर आहे, पण थोडस जे आहे की हे जे बँकिंग आहे की तुमच्या अकाउंटला थोडा बॅलन्स तरी राहायला पाहिजे. किंवा कुठं तुम्ही समजा अगदी इन्व्हेस्ट करत असाल तर त्याचे डिटेल्स पाहिजेत आपल्याला. जर समजा त्याच्या डिटेल्स मिळत असतील तर आपण पुढे जाऊ शकतो. खरंच ही माहिती असणं खूप गरजेचं वाटतंय मला. पराग फायनान्स मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या सेवा उपलब्ध आहेत? ऍक्च्युअल पराग फायनान्सची सुरुवात झाली 2006. तसं माझं जर हे बघितलं, क्वालिफिकेशन बघितलं तर मी इंजिनियर आहे. ते थोड्या ह्या चेंज होत होत शेवटी ते ICICI बँक थ्रू आपली पहिली सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळी स्टार्ट केलं तेव्हा एक्सक्लुझिव्ह ICICI बँकचे आपल्याला हाऊसिंग लोन, बिझनेस लोन, सर्व प्रकारचे लोन्स आपण करत होतो. आज तिथून सुरुवात झाली ती 18 वर्षानंतर ऑलमोस्ट आपण 25+ बँक्स आणि ऑलमोस्ट सगळ्यांच्या बरोबर आपण काम करतो. जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत सगळ्यांची आपण काम करतो. सगळ्या टाईपचे लोन्स आपण करतो. त्याच्यात हाऊसिंग लोन असेल, पर्सनल लोन असेल, कार लोन्स असतील, बिझनेस लोन्स असतील, इंडस्ट्रियल लोन्स असतील, डॉक्टरसाठी जे हॉस्पिटल कन्स्ट्रक्शनचे आहेत त्याच्यासाठी असतील. तर हे सगळ्या टाईपचे लोन्स आपण म्हणजे अगदी छोट्यातलं छोटं म्हटलं तर 1-2 लाखापासून आपण 40-50 कोटीपर्यंत सर्व प्रकारचे लोन्स आपण आतापर्यंत केलेले आहेत. तरी या सगळ्याच्यात बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं जे काही फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ते करत असताना गरजा प्रत्येकालाच असतात आणि लोन काढणं आता ही खूप कॉमन गोष्ट आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हणला तसं हातगाडीवाल्यापासून ते बिझनेसमॅन पर्यंत प्रत्येकालाच ते गरजेचं असतं. पण बेसिक त्यासाठी काय गरजेचं आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे. ते आज तुम्ही आम्हाला दिलीत खूप चांगल्या पद्धतीने. मला खात्री आहे की जे आमचे प्रेक्षक आहेत ना, जे प्रश्न असतील ते पराग फायनान्स मध्ये येऊन नक्की सॉल्व्ह करतील. कोणतेही रिक्वायरमेंट असेल लोन संदर्भातली म्हणजे वन स्टॉप सोल्युशन जे आपण म्हणतो ते पराग फायनान्स मध्ये तुम्हाला नक्की मिळेल. नक्की. खूप थँक्यू, तुम्ही आलात आणि ही माहिती आम्हाला दिलीत. खरंच थँक्यू. आपल्याला अशा अनेक विषयांबद्दलची माहिती खरंच घेणं गरजेचं असतं आणि या बेसिक माहितीवरून आपण आपले बरेचसे प्रश्न सोडवत असतो. इथून पुढे सुद्धा असे अनेक तज्ञ आपल्याला भेटत राहतील. त्यासाठी सह्याद्री संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.